मुंबई उच्च न्यायालय वेबसाईटवर एक नवीन अपडेट आलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पहा इथं हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद यासाठी एक नोटीस आत्ताच जस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर कशा संदर्भामध्ये नोटीस आहे तर पाहू शकता या ठिकाणी जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही पद आहे काय आहे पहा, ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर ही जी काही पोस्ट आहे त्या पोस्टसाठी जे काय वायवा किंवा इंटरव्ह्यू होणार आहे त्यासाठी काही विद्यार्थ्यांची नावे प्रकाशित केलेली आहे. पात्र विद्यार्थ्यांची नावे त्या विद्यार्थ्यासाठी ही नोटीस देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हे विद्यार्थ्यांची नाव आहे. टोटल 8 कॅन्डिडेट्सना काय केलेले त्यांनी मुलाखतीसाठी पात्र केलेले आहे आणि यांच्या सूचना दिलेली आहे. काय आहे सूचना अतिशय महत्त्वाची पहा. यामध्ये कॅन्डिडेट्स आर हिअर बाय डायरेक्टेड टू रिमेन प्रेझेंट ॲट द हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद. औरंगाबादमध्ये जालना रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट व्हायचं आहे. कशासाठी? मुलाखतीसाठी. तर दिनांक आहे 6 मार्च 2025 शार्प 10 वाजता सर्व विद्यार्थ्यांना प्रेझेंट व्हायचं आहे मुलाखत देण्यासाठी. आणि सोबत काय न्यायचं आहे पहा या ठिकाणी, फॉर द पर्पज आयडेंटिफिकेशनच्या पर्पज म्हणजे हेतूसाठी त्या सर्व विद्यार्थ्यांना ओरिजिनल फोटो आयडेंटिफाय प्रूफ, आधार कार्ड किंवा वोटर आयडी किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी एक तुम्हाला काय करायचं सोबत घेऊन जायचं आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांना. आणि अजून सूचना काय दिलेली आहे पुढे पाहू शकता. काय म्हटलेलं आहे, इन केस चेंज इन नेम द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट. जर नावामध्ये बदल असेल म्हणजे एखाद्या महिलांचं लग्न झाल्याच्या नंतर नाव चेंज होत असते अशांसाठी काय आहे, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट किंवा काही व्यक्तींच्या नावामध्ये चेंज असते त्यांनी गॅझेट तयार केलं असते अशा व्यक्तीने सोबत न्यायचंय किंवा अदर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे जे स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेस काय झाले होते, जनरेट झालेले होते. पुन्हा काय म्हटलंय, द कॅन्डिडेट शॅल ब्रिंग ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे. वन सेट ऑफ द सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी. एक सेट तुम्हाला फोटोकॉपी झेरॉक्स कॉपी तयार करायचा आहे आणि स्वतः काय करायचं सेल्फ अटेस्टेड यामध्ये करायचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स मेन्शन इन द क्लॉज एफ ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. म्हणजे मुलाखतीच्या वेळी तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे जे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगितलं होतं. कुठं? क्लॉज एफ मध्ये जी नोटीस होती वाचून घ्या आणि त्या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. आणि कोर्ट भरती संदर्भामध्ये येणारी जी काही भरती असेल किंवा सध्या जी काही नागपूर बेंचची शिपाई पदाची भरती आहे किंवा मुंबई उच्च न्यायालय क्लर्कची भरती आहे त्या संदर्भामध्ये शिपाईसाठी 2 मार्च सायंकाळी 7 वाजता आणि क्लर्क म्हणजे लिपिक या पदासाठी 9 मार्च सायंकाळी 7 वाजता वेबिनार ठेवलेले आहे का स्पेशल तुमच्यासाठी. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं जॉईन व्हा.